नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे अशी नेहमीची परिचित असणारी ओळख आपल्या सगळ्यांना ठाऊक असेल अशी अपेक्षा बाळगून ही चर्चा सुरू करतोय. यासाठी कारण ज्या छत्रपती शिवरायांना रयतेचं राजा म्हटलं त्या छत्रपती शिवरायांच्या गादीचे वंशज आता पददलितांच्यासाठी राज्यघटनेनुसार देण्यात आलेलं आणि त्यात सुद्धा ज्या शाहू महाराजांच्या प्रेरणेनं आरक्षणाची संकल्पना अख्ख्या भारताला दिली त्या आरक्षणाला मेरिटनुसार द्यावं असं म्हणतात. उदयनराजे भोसले यांची ही भूमिका तशी नवी नाही आणि महाराष्ट्रातल्या आरक्षण विरोधी चळवळीच्या बाबत त्यात सुद्धा खास करून दलित आरक्षण विरोधी चळवळीतला विरोधाचा मुद्दा हा एक महत्त्वाचा मेरिट राहिलाय. इक्वॅलिटी फॉर ऑल अशा नावानी यापूर्वी आरक्षण विरोधी चळवळी महाराष्ट्रात जन्मल्या. त्या न्यायालयाच्या आडून टिकवण्याचा प्रयत्न झाला, मात्र काळाच्या ओघामध्ये त्या चळवळी मागे पडल्या. आत्ताच्या घडीला जेव्हा मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या मार्फत टिकवण्याचा प्रयत्न अधिक जोर पकडत असताना एका बाजूला असलेल्या दलित आरक्षणाच्या वर चर्चा होतीये ती छत्रपतींच्या घराण्यातल्या दोन वंशजांच्या भूमिकामुळे. एका बाजूला वाडा आहे, दुसऱ्या बाजूला गादी आहे. वाडा याचा अर्थ शाहूंचे वंशज, गादी याचा अर्थ साताऱ्याची छत्रपतींची गादी. या दोन्हीही वंशजांच्या भूमिका वेगळ्या आहेत. उदयनराजे खुलेआम जाती आधारित आरक्षणाला प्रश्नचिन्हांकित करतात, तर वाडा अर्थात शाहूंची गादी ही सातत्यानं आरक्षण हे पददलितांच्यासाठी हजारो वर्षांच्या अन्यायाच्या परित्यागासाठी आणि परिपालनासाठी देण्यात आलंय अशा प्रकारची भूमिका घेत आरक्षणाच्या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट करत आहे. आजच्या घडीला उदयनराजेंनी घेतलेली भूमिका किती व्यवहार्य आहे, यातून दलित आरक्षणाच्या संदर्भातली चळवळ ही ज्या मार्गाने पुढे सरकतीये त्या मार्गाच्या बाबतही चर्चा करणं गरजेचं आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन मुळात हाही प्रश्न उपस्थित राहायला हवा की जाती आधारित आणि जन्मानं मिळणारं आरक्षण हे आजवरच्या चौकटीतून बदलण्याची खरी गरज आहे की नाही. आरक्षणाच्या संदर्भातली ही चर्चा अत्यंत संवेदनशील पातळीवर करण्यासाठी आजची लक्षवेधीची चर्चा. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत आहेत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील, मराठा आरक्षण विरोधी याचिकेचे कर्ते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, तसंच आपल्या सोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी या नात्यानं आहेत माजी पोलीस अधिकारी म्हणून अनुभव असलेले धनराज वंजारी, आणि ओबीसींची भूमिका काय आहे आरक्षणाच्या बाबत यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत मृणाल ढोले पाटील. सर्व मान्यवरांचं स्वागत. माझा या चर्चेला करण्याचा हेतू काय हे मी आपल्याला प्रस्तावनेच्या रूपाने सांगितलेलंच आहे. सर्व मान्यवरांना अपेक्षा रूपी अशी विनंती करेन की कृपया या चर्चेत संयम बाळगायला हवा. माझा पहिला आणि थेट प्रश्न आबासाहेब पाटलांना आहे. आबासाहेब पाटील, वाडा आणि गादीचा संघर्ष आरक्षणाच्या भूमिकेत वारंवार समोर येतोय का? शाहूंची भूमिका आणि साताऱ्याच्या गादीची भूमिका ही वेगळी आहे का? आणि या निमित्तानं मराठा समाज काही सुचवू पाहतोय का? मुळात प्रसादजी, आता जी छत्रपती उदयनराजे यांनी भूमिका जी मांडलेली आहे मेरिटच्या संदर्भामध्ये, त्या मेरिटच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झालेल्या, डिबेट झालेले आहेत की आरक्षण जातीनिहाय आरक्षण असल्यामुळं की केवळ जातीच्या फायद्यामुळं जे आरक्षणाचे फायदे मिळतात आणि मेरिटला कुठं कन्सिडर केलं जात नाही त्या ठिकाणी. म्हणजे 50-60% मेरिटला आरक्षण प्रवेश मिळतो आणि 95% विद्यार्थ्याला प्रवेश मिळत नाही.
हे कुठंतरी मॅच होत नाही आणि त्याच्यामुळं मेडिकलचे प्रवेश असतील, इंजिनिअरिंगचे असतील, मोठमोठ्या विभागातले प्रवेश असतील, तर ह्याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय होणं अपेक्षित आहे. पण आबासाहेब त्याच्यातून मला वाटतं- याच्यामध्ये मेरिट मोजायचं कसं? मेरिटचा आता सध्याचा जो विषय आहे की आबासाहेब आपला मेरिटचा- आवाज ये जा करतोय. आपण एकदा बोलायला सुरुवात केली की मध्ये त्याचं सेटिंग बदलू नका. मेरिट कंटिन्यू राहिलं पाहिजे आणि मेरिटसाठी जे काय कॉलेज शाळा कॉलेजवरती जे क्लासमधून जे मेरिट मिळतंय, ज्यांना 12वीचे मार्क्स आहेत, त्याच्यानंतर 10वीचे मार्क्स आहेत, त्याच्यावरती मेरिट घेतलं जातं. त्या मेरिटनुसार विद्यार्थ्यांचं कॅल्क्युलेशन होणं गरजेचं आहे. होतं काय आरक्षणामध्ये की 95% वाल्याला आरक्षणामुळे प्रवेश मिळत नाही आणि कॅटेगरीचं असल्यामुळं 60-65% प्रवेश मिळतात आणि ह्याच्यामुळं अनेक वेळा काय होतं, मेरिटच्या विद्यार्थ्यांना तो न्याय मिळत नाही. आणि आरक्षण जातीने आहे असू दे ना, प्रत्येक समाजाला न्याय मिळाला पाहिजे, सगळ्या गोष्टी बरोबर आहेत, परंतु मेरिटची जी तफावत आहे ती फार मोठ्या प्रमाणात. तुम्ही उदाहरण तुम्हाला सांगतो की पण आबासाहेब अशी किती उदाहरणं असतील की 45% वाला ऍडमिशन घेऊन गेला आणि 95% वाल्याला मिळाली नाही? भरपूर उदाहरण आहेत याच्यामध्ये. आता मला सांगा, 45%चा जो डॉक्टर होणार आहे आणि 95 वाला घरी बसणार आहे, त्याच्यामध्ये त्याची डॉक्टरकी कशा पद्धतीने असेल? किंवा आता तुम्ही मेरिटवरचे जे काही अधिकारी पण बघितले असतील की त्यांना कास्टचा फायदा मिळतो, अधिकारी होतात. काय काय ठिकाणी आता शासनामध्ये असे अधिकारी आहेत त्यांना सरळ विषय की त्यांना त्या ठिकाणी ज्या पद्धतीने निर्णय घ्यायचे आहेत, निर्णय क्षमता होत नाही त्याच्यामध्ये. आणि मी स्वतः अनुभवले, तुम्हालाही सांगितले बऱ्याच वेळा की काही वेळेला काय केले, काही लोकांना आता शिकलेली मुलं ऑफिसमध्ये ठेवलेली आहेत, तिथं टायपिंग करण्यासाठी असतील किंवा त्यांचे ते ड्राफ्टिंग करण्यासाठी असतील, त्या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. आणि महाराजांनी जो मुद्दा उपस्थित केलेला हा फक्त राज्यापुरता मर्यादित नसून हा केंद्रापर्यंत व्हायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये विषय कसा आहे की जे सेव्ह मेरिट वाले आहेत किंवा मेरिट इक्वॅलिटी वाले आहेत, हे लोक चळवळी उभा करून पुन्हा थांबवतात, त्याला अर्थ राहणार नाही. आणि हे सर्व समाजातल्या सगळ्या लोकांनी एक्सेप्ट केलं पाहिजे. याच्यावर गुणरत्न सदावर्तेंना बोलतं करणं गरजेचं आहे. गुणरत्न सदावर्ते, आपण मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकाकर्ते जरी असलात तरी पण त्या भूमिकेला काही क्षणासाठी बाजूला ठेवा आणि मी अशी विनंती करतो की दलित चळवळीतले कार्यकर्ते म्हणून उत्तर द्या. हा जो वारंवार मांडला जाणारा मुद्दा आहे आणि त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे छत्रपतींच्या वंशजाकडून येणं, आरक्षणाचं मेरिट तपासायची गरज अधोरेखित करणं. त्या अनुषंगाने मुद्दा उपस्थित राहतो की 95% वाल्याला प्रवेश मिळत नाही आणि 45% वाला प्रवेश घेऊन जातो. यामुळे जो समाजात राग उत्पन्न होतो आहे, त्या रागाला शांत करण्याच्यासाठीचं तांत्रिक उत्तर द्या. सगळ्यात अगोदर प्रसादजी, एक गोष्ट मी ज्या चळवळीतला माणूस आहे ते मानवतावादी चळवळ. मी जात धर्माच्या पलीकडे जाऊन काम करतो. ठीक आहे. किंवा आरक्षण जरी असेल तर ते सुद्धा माझा मानवतावादी आणि संविधानवादी विचारातली एक भाग आहे, ते मी मान्य करणारा माणूस आहे. त्यामुळे कृपा करून माझ्या समोर तसं विशेषण असू नये अशी माझी भावना आहे तुमच्याकडून. ठीक आहे. आपण तुम्हाला सिनियर ऍडव्होकेट म्हणू, कायद्याचे अभ्यासक म्हणू आणि तुम्ही स्वतःला मानवतावादी चळवळीचे कार्यकर्ते म्हणतात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आपल्या उत्तराची अपेक्षा करतो. आता प्रसादजी, कसं आहे माहितीये का की पहिली गोष्ट तर अशा प्रकारची म्हणजे चळवळ किंवा अशा प्रकारची सेव्ह मेरिट किंवा म्हणजे मेरिटवर ऍडमिशन ही म्हणणारी व्यक्ती कोण आहेत तर लक्षात घ्या, या म्हणणाऱ्या व्यक्तींचा त्यामागचा दृष्टिकोन काय हे लक्षात घेतलं पाहिजे. आता ते म्हणत असताना मी जर बोललो तर मग सगळ्यांना वाटतंय की मी काहीतरी मात्र टीका करत आहे. तसं नाही. लक्षात घ्या की हे जे म्हणणारे लोक आहेत एकतर अज्ञानी आहेत, म्हणजे संविधानिक अज्ञान आहे असं म्हणेल मी. दुसरी गोष्ट, एक फ्रस्ट्रेशन मधून बोलतात. तिसरी गोष्ट, भारताला राष्ट्रपती आहेत माननीय, भारताला माननीय पंतप्रधान आहेत, भारताला संसद आहेत, भारताला वेगवेगळ्या संस्था आहेत ज्या लेजिस्लेचर म्हणून काम करतात. आणि आता कोणत्या गाद्या आणि कोणत्या राजांनी म्हणल्याच्या नंतर
किंवा मी राजा आहे म्हणल्याच्या नंतर मी राजा होत नाही. त्यामुळे हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे स्वप्रसिद्धी आणि समाजाला फूस लावणे आणि स्वतःच्या लिडरशिप डेव्हलपमेंटचा कार्यक्रम आहे. जसं की तुम्हाला पूर्वी सुद्धा तुम्हाला आठवत असेल की सोलापूरमध्ये मला वाटतंय आपले कोल्हापूरचे खासदार ठीक. खासदार बाजी यांनी असं वक्तव्य केलं होतं की संविधान बदलायचं. त्याच्यानंतर 4 दिवसानंतर त्यांचं आलं की नाही 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 मला त्याच्यामध्ये संविधान दुरुस्ती करायची. त्यामुळे हे दुरुस्तीच्या भाषा करणारी माणसं आहेत, ही काय टिकून बोलणारी माणसं नाहीत. उद्या हे सुद्धा तेच बोलणार आहेत की मला तसं म्हणायचं नव्हतं, मला असं म्हणायचं होतं. मी म्हणेल की म्हणजे अशा स्टेटमेंटला महत्व दिलं पाहिजे की ते स्टेटमेंट चळवळ म्हणून तरी पुढे चालेल. आता नाही, दुसरी गोष्ट पण मग त्याला आधार धरूया. आता उदयनराजे जेव्हा असं म्हणतात की आरक्षणाला मेरिट अनुसार द्यावं, हा विषय चळवळ म्हणून प्रस्थापित होऊ शकतो की होऊ शकत नाही? लक्षात घ्या, आरक्षण हे भारत देशामध्ये आहे असं वाटतंय का? नाही. भारत देशामध्ये तर आहेच आरक्षण, पण विश्वामध्ये सुद्धा वेगवेगळ्या आधारावर रिझर्वेशन दिलेले आहेत. भारताचा नजीकचा देश पाकिस्तान आहे, तिथे सुद्धा रिझर्वेशनची मांडणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये करताना केलेली आहे. म्हणूनच 50% मर्यादा ठेवलेली आहे. आणि त्यामुळं आज केवळ मराठा आरक्षण मिळालं नाही म्हणून जे काही म्हणजे पुढारी मागून पुढून इकडून तिकडून फ्रस्ट्रेशन मध्ये हे सगळं बोलत आहेत, त्याच्यातून त्यांना एक लक्षात घ्यावं की इथे कुडमुड्या जोशी मागणाऱ्या ब्राह्मणापासून ते शेवटच्या कष्टकऱ्यापर्यंत, म्हणजे आता इकॉनॉमिक विकर सेक्शन पर्यंत काळजी घेणारं भारताचं संविधान आहे. त्या संविधानाच्या पात्रतेमध्ये यावं लागतंय. मराठा रिझर्वेशन पात्रतेमध्ये आले नाही, त्या लायकीमध्ये आलं नाही, म्हणून मराठा रिझर्वेशन संविधानिक दृष्ट्या नापास झालं. ठीक आहे, एक मिनिट. मराठा आरक्षणाची वेगळी चर्चा होईल, पण तुम्ही हा एक मुद्दा मांडलात त्याला आधार मानतो. आणि आबासाहेब पाटलांना पटकन एक प्रश्न विचारतो. आबासाहेब, ज्या तांत्रिक आधारे आपली बाजू ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते मांडत होते, त्यात त्यांनी असं म्हटलं की घटनेनं दिलेलं आरक्षण हे पीडित असण्यावरचं आहे. ते जन्मानं काहींना मिळतं, त्यात त्यांचं पीडित असणं नाकारलं जात नाही. हाच मुद्दा ग्राह्य मानला तर असलेली 50% सीमा ही निश्चितच उरलेल्या 50% इतर सर्व समाजाला मुबलक अशी संधी उपलब्ध करून देते. हे विसरून कसं चालेल आबासाहेब पाटील? नाही, त्यांनी जे घटनात्मक जो निर्णय आहे, आता सदावर्तेने जे सांगितलं की त्याच्यामध्ये की संविधानामध्ये सर्व तरतूद केलेली आहे. आता त्याने महाराजांनी जे विषय सांगितले ते आता चळवळीमध्ये येईल की नाही येईल हे आता पुढे आपल्याला सुद्धा माहिती नाही, तुम्हालाही माहिती नाही. जे संविधानात आहे, घटनेत आहे, त्या पद्धतीनेच आपल्याला चालावं लागेल मुळात. आणि त्यांच्या मताशी मी सहमत आहे, कारण जे काही घटनेमध्ये आहे, संविधानामध्ये आहे, त्याप्रमाणेच आरक्षणाची तरतूद झालेली आहे. आणि राहिला विषय असा मेरिटचा जो विषय आहे की त्याच्यावरती अनेक वेळा चर्चा झाल्या, डिबेट झालेली आहेत. आणि ते हा जो मुद्दा आहे तो संसदेमध्ये उभा राहिला पाहिजे. संपूर्ण दोन्ही सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे, राज्यसभा असेल किंवा संसद असेल. तर ह्याच्यामध्ये तो कन्सिडर तिथं होऊन त्याच्यावरती जी काही चर्चा होईल त्याच्यामध्ये काय पुढे निघेल, निर्णय शेवटी संसदेने घ्यायचा. थोडक्यात काय तर इतक्यात तुमच्याकडून कुठली भूमिका घेतली जाताना दिसत नाहीये. मला धनराज वंजारींकडे जायचंय. धनराजजी, अकॅडमिकल तुमच्याकडून उत्तर अपेक्षित करतो. आरक्षणावरचा विरोध हा बहुतांश वेळेला वर्णवर्चस्वाच्या मानसिकतेतून येतो का? अतिशय खरं आहे तुझं वाक्य. वर्ण वर्चस्वाच्या मानसिकतेतूनच येतोय. कारण वर्ण वर्चस्व किंवा जात उतरंडीची रचना हे आपल्या समाजाचं जातनिहाय व्यवस्थेचं एक लक्षण आहे. आणि आज जो समाज मागे पडलाय, आज जो समाज रिझर्वेशन मध्ये पात्र झालेला आहे 52%, तो हाच समाज आहे की ज्या समाजाला अनेक वर्ष शिक्षणापासून किंवा एका सामाजिक दर्जापासून वंचित राहावं लागलं. आणि म्हणून अगदी मुद्देसूद आर्टिकल 15 मध्ये जी 2 शब्द वापरले गेले, सोशल अँड एज्युकेशनल, सामाजिक आणि शैक्षणिक. सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा समानतेच्या तत्वावर यावा आणि आर्टिकल 14 प्रमाणे एक समान समतावादी समाजाची निर्मिती व्हावी, या एका प्रांजळ उद्देशाने बाबासाहेबांनी घटनेत या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहे. आता या ठिकाणी तू जसं म्हणाला की महाराज आहे, राजे आहे, वाडे आहे, गाद्या आहे,
या सगळ्या मी म्हणतो भावनिक संकल्पना आहे. याच्यातली कुठलीही संकल्पना ही वैचारिक किंवा बौद्धिक संकल्पना होऊ शकत नाही, कारण आपल्याकडे राज्य घटना आहे, एक हायरार्चिकल स्ट्रॅटेजी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्स लेट डाऊन केलेली आहे. दुसरं याच्यातलं महत्वाचं असं की जसा हा भावनिक मुद्दा आहे तसेच या राजे छत्रपती महाराज यांचे वक्तव्य सुद्धा भावनिक आहे. जसं आजचं वक्तव्य त्यांचं आहे, त्याच आधी एक वक्तव्य त्यांनी केलं होतं की मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर कोणालाच आरक्षण मिळू नये. हे सगळं बघता हे वरपांगी आहे. मी त्यांना विनंती करतो, राजेंना माझी विनंती आहे की तुम्ही छत्रपती शाहूची आरक्षण नीती जी बाबासाहेबांच्याही अगोदरची आहे, किंबहुना बाबासाहेबांनी तिचा पुनर्पाठ घटनेमध्ये परावर्तित केलेला आहे, ती जर तुम्ही अभ्यासली तर त्यांचं म्हणणं असं आहे की समाजाच्या विकासामध्ये जेव्हा 10% लोक सहभागी होतात त्याऐवजी जर 100% लोक जे 90% उरलेले आहेत त्यांना जर विकासात आपण सहभागी करून घेतलं तर समाज खऱ्या अर्थाने विकसित होईल. आणि हा लेखी दस्तावेज उपलब्ध आहे की त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानाचं दरडोळी उत्पन्न हे लंडनच्या नागरिकाच्या दरडोळी उत्पन्नापेक्षा जास्त होतं. आता हा भाग आपण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आरक्षणाला कुठेतरी एक मूल बीज तात्विक भूमिका आहे. अगदी. आणि याच निमित्तानं मग आबासाहेब पाटलांना प्रश्न आहे. आबासाहेब, समजा शासक जमात म्हणून तुमच्याकडे पाहायचं असेल आणि मला हा थेट प्रश्न मराठा वर्गाला विचारावासा वाटतो की मराठा हा महाराष्ट्रातला शासक वर्ग आहे, तर त्या शासक वर्गावर सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी जास्त आहे. अशा वेळेला मराठ्यांनी सगळ्यांच्या सोबत जाण्याची भूमिका घेणंही तितकंच गरजेचं आहे. मग या प्राप्त परिस्थितीत आरक्षणाच्या संदर्भातली तेढ वाढवणारी वक्तव्य नेतृत्वाकडून का व्हावीत? मुळात प्रसादजी कसं आहे की मराठ्यांनी आजपर्यंत सर्वांना सोबत घेऊन गेले. आता धनराज वंजारी साहेबांनी सांगितलं की छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाची सुरुवात केली. वंचित बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर तोच धागा धरत की घटनेचे शिल्पकार सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते मांडलं आणि देशातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, आरक्षण मिळालं पाहिजे. मग तो सवर्ण असू दे, बहुजन असू दे, सगळ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. तर आता 52% ज्या लोकांना आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणामध्ये सुद्धा आता इतर जे सवर्ण आहेत त्यांची सुद्धा परिस्थिती आता खालवली आहे. त्याच्यासोबत आता जे राज्यकर्ते म्हणून आहेत त्यांच्यासोबत हे 52% वाले सुद्धा राज्यकर्ते म्हणून आहेत ना, ते सुद्धा त्या गादीवर बसलेले आहेत आणि संविधानामुळे सगळ्याला समान न्याय मिळालेला आहे. परंतु आता परिस्थिती अशी आहे की ज्या गोरगरीब जे भूमी मजूर आहेत, शेतकरी आहेत की मराठा समाजातले जे काही गरीब लोक आहेत, ही आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्यांची लढाई आहे. ह्या लोकांना आरक्षण मागत असताना ही इतर बहुजन समाजातील लोक विरोध का करतायत? त्यांच्या न्याय हक्कासाठी विरोध करणारे कोण आहेत? त्याचं कारण काय हे पण आपण तपासलं पाहिजे. या एका तर्काला आरक्षणाच्या फुटपट्टीवर तपासून पाहूया. मला त्या निमित्तानं मृणाल ढोले पाटलांना बोलतं करायचं या चर्चेमध्ये. मृणाल ढोले पाटील आपल्यासोबत पुण्याहून जोडले गेलेले आहेत. मृणालजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल अशी अपेक्षा आहे. मला थेट आपल्याला असं विचारावं वाटतं की ज्या वेळेला आरक्षणाची नीती आली त्यावेळेला जो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासला होता त्याला आरक्षणाच्या द्वारे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणि समानतेच्या पातळीवर आणण्याचा प्रयत्न झाला. कालांतराने समाजामध्ये एका वर्गाला आर्थिक दृष्ट्या मागासलेपण आलं तेव्हा तो समाजही त्याच आर्थिक दृष्ट्या मागासलेपणाच्या आधारावर आरक्षण मागायला लागला. ही समानता अपेक्षित आहे का राज्यघटनेला? आणि दुसरं, या प्रकारच्या समानतेतून आरक्षणाच्या मूळ रचनेला धक्का पोहोचतो की नाही? मृणाल ढोले पाटील. प्रसादजी नमस्कार. सगळ्यात पहिलं आपण जे सांगितलं की आरक्षणची जी पॉलिसी आली ती म्हणजे सोशल बॅकवर्डनेस आणि एज्युकेशनल इकॉनॉमिक बॅकवर्डनेस असं आपण म्हणलात, पण ते तसं नाहीये. सोशल बॅकवर्डनेस आणि एज्युकेशनल बॅकवर्डनेस याच्यासाठी ती आलेली आहे. एक लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये कुठेही इकॉनॉमिक क्रायटेरिया कधीही नव्हता. त्यामुळं
आपण जे म्हणताय की बाबा गेले 1950 पासून आजपर्यंत जो समाज सामाजिकरित्या मागास होता त्याला आरक्षणाचा लाभ झाला, पण त्याच्यामुळे त्याची थोडीशी आर्थिक उन्नती झाली असेल हे खरं आहे. पण त्यामुळे जो समाज आज बॅकवर्ड राहिलाय कुठेतरी आर्थिक नीतीनुसार किंवा आर्थिकरित्या जर खचलाय, आर्थिक ह्याच्यावर आपल्या घटनेत आरक्षण नाही आजपर्यंत. पण ठीक आहे, मोदी सरकारने आज ईडब्ल्यूएस मध्ये घेतलंय. मुळात काही समाज हे स्वतःला सामाजिक पुढारलेले असून आर्थिक मागास सांगत आहेत, हे मुळात चुकीचं आहे. अगदी मृणाल ढोले पाटील, फार आणि बरं ही झालं आपण या मुद्द्यावर तुम्ही चर्चा आणलीत, कारण वारंवार आरक्षण आर्थिक आणि सामाजिक या दोन निकषांवर तपासलं जातं. शैक्षणिक दृष्ट्या मागासले पण हा त्यातला एक महत्वाचा गाभा आहे जो तुमच्याकडून चर्चेमध्ये आणला गेला. पटकन एक मुद्दा आबासाहेब पाटलांना विचारायचा आहे. आबासाहेब, जर आर्थिक आरक्षण आर्थिक निकषावर मूळ संरचनेतच आरक्षण मान्य नाहीये, तर मग आता कोणीतरी आर्थिक मागास झालं म्हणून त्याने आरक्षणाची मागणी करावी, हे कितपत योग्य आहे? असं नाहीये. आता व्हीजीएमटी ओबीसी हे आर्थिक वरतीच आहे ना. 8 लाखाचं क्रिमिनल असल्याशिवाय त्यांना 8 लाखाच्या वरती लोकांना सवर्णामध्ये जावं लागतं. म्हणजे आर्थिक विषय आलाच ना तिथे. 8 लाखाच्या आत मधलं त्याचं उत्पन्न आहे त्याला नाही, सवर्ण जायला नाही लागत, त्यांना आरक्षण भेटतच नाही. आबा त्यांना आरक्षण भेटतच विषय नाही. आला ना तिथं. नाही, आर्थिक वरती झाला ना विषय. शेवटी कसं क्रिमिनल लावलं त्यांना सामाजिक मागास, सामाजिक आणि शैक्षणिक मागास म्हणून आरक्षण आहे. त्यात क्रीमी लेअर लावलाय. क्रीमी लेअर लावल्यामुळं जो वर्ग त्यांच्यात जो आर्थिकरित्या सक्षम आहे त्याला आरक्षणाचा कुठलाही लाभ नाही. तो सवर्ण आरक्षणात जात नाही, ईडब्ल्यूएस मध्ये तो जात नाही किंवा त्याला कुठलंही आरक्षण भेटत नाही. ठीक आहे आबासाहेब पाटील, याचं उत्तर देताना एका गोष्टीबाबत काळजी घ्यायला हवी आपल्याला. ती अशी आहे आबासाहेब पाटील, एक काळजी घ्यायला हवी की मुळात आरक्षणाची रचना ही शैक्षणिक आणि सामाजिक आहे. आरक्षणाची रचना शैक्षणिक सामाजिक असताना आपण त्यातला आर्थिक निकष का आणू पाहतोय चर्चेत, आणि आरक्षणाचं मेरिट तपासण्याची जेव्हा जेव्हा मागणी होते तेव्हा नक्की अपेक्षित काय असतं? तुम्हाला लोकांचे आर्थिक निकष तपासले जावेत असं म्हणायचंय, लोकांचे शैक्षणिक निकष तपासले जावे असं म्हणायचंय, की सामाजिक मागासले पण तपासलं जाणं असं म्हणायचंय? नक्कीच अतिशय चांगला प्रश्न तुम्ही सांगितला. आता जसं जसं डेव्हलपमेंट होत आलं, देशामध्ये प्रगती होत चालली, या प्रगतशील देशामध्ये आपण काही गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. आता ज्या ज्या लोकांच्या आरक्षणामुळे त्यांचे फायदे झालेले आहेत, पुढे गेलेले आहेत, क्लास 1 ऑफिसर झालेले आहेत आणि वरच्या लेवलला गेलेले आहेत, अशा लोकांनी जर आरक्षणाचं धरून बसलं तर हे पुन्हा बाकीच्या लोकांना कधीच आरक्षण मिळणार नाही. तर मला तर असं स्पष्ट म्हणायचंय, आता तुम्ही जो विषय मांडला शैक्षणिक आणि आर्थिक हे दोन्ही स्तर देश पातळीवरती जर कन्सिडर केले, त्याच्यामुळं जर इतर सगळ्या बहुजन समाजातल्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्याच्यामुळं काय होईल की जे गोरगरीब आहेत ते मुख्य प्रवाहामध्ये येतील. पण ती आपली स्वीकारायची मानसिकता कोणाचीच नाहीये. त्यांना आरक्षण त्याच्यावर गुणरत्न सदावर्तेंना बोलता येतो आणि त्यांना एक प्रश्न विचारतो आबासाहेब पाटील. माझा पुढचा प्रश्न हा गुणरत्न सदावर्तेंना आहे. गुणरत्न सदावर्ते, एक थेट प्रश्न आपल्यासाठी आहे. जातीय आरक्षण हे जन्मानं आणि जातीत जन्मल्यानं, त्या जातीत जन्मल्यानं मिळतं, हे काही जणांना झोंबतं का? नाही, असं झोंबायचं विषय नाही. रियालिटी जे आता सध्या वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे. कसं आहे माहितीये का, की आपण सगळ्या लोकांनी वैचारिक पातळीचा विचार केला पाहिजे. अगदी करूया, पण त्या संदर्भात एकदा गुणरत्न सदावर्ते काय बोलतायत ते ऐकूयात. आबासाहेब, त्यांच्यासाठी प्रश्न आहे. गुणरत्नजी बोला. मला परत एकदा जिस्ट सांगा, कारण पाटील बोलत होते त्यामुळे मला ते ऐकायला. मी प्रश्न आपल्याला असं विचारला की आत्ताच्या घडीला शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर जातीनिहाय मिळणारं आरक्षण हे कोणाला झोंबतं का? लक्षात घ्या प्रसादजी, यापूर्वी देखील मी बोललो असेल, परत कॉस्ट ऑफ रिपिटेशन सांगतो. जातीवर आरक्षण भारताचं संविधान मान्य करत नाही. वर्गावर आधारित आरक्षण मान्य करते. भूभागातल्या वैचारिक मागासलेपण म्हणजेच सामाजिक मागासलेपणावर भारताचं संविधान आरक्षण देतंय. महाराष्ट्रातला जर महार असेल, मांग असेल, तर त्या महार मांगाला तेलंगणामध्ये ते रिझर्वेशन मिळत नाही एससी मधलं, लक्षात घ्या. तर त्यामुळं म्हणजे पाटील साहेबांनी सुद्धा एकदा त्याचं ज्ञानार्जनच करून घ्यावं की रिझर्वेशन हे जातीवर आधारित नाही. आणि राहिला प्रश्न याच्या संदर्भातला की इकॉनॉमिक क्रायटेरियाच्या आधारावर, तर इकॉनॉमिक क्रायटेरियाच्या आधारावर जे रिझर्वेशन आणलंय
त्या रिझर्वेशनच्या संदर्भानं म्हणजे आता नाहीतरी मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्या विषय परत येतोच मध्ये, कारण औरंगाबाद बेंचकडे एक याचिका आली मराठा विद्यार्थ्यांनी दाखल केली की त्यांनी आता म्हणजे आर्थिक निकषावरल्या आरक्षणाची मागणी केली. ठीक. याचा अर्थ एसईबीसी रिझर्वेशनच्या माध्यमातून अनेक चर्चा जे येत आहेत त्याच्यातून अथॉरिटिव्ह काहीतरी येईलच. परंतु एक मात्र तुम्हाला मी परत सांगू इच्छितो की म्हणजे आर्थिक दृष्ट्या आर्थिक आधारावर रिझर्वेशन जसं आता भटके आणि विमुक्तांच्या संदर्भात म्हणाले, तर मी तुमच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्रातल्या आणि व्ह्युअर्सला सुद्धा सांगू इच्छितो की भटके विमुक्त जे आहेत ते कुठे ना कुठे मेजर बॅकवर्ड क्लास झालेले असतात, पेकाडी कुठे ना कुठे शेड्यूल कास्ट झालेला असतो, बंजारा कुठे ना कुठे ट्रायबल झालेला आहे, धनगर कुठे ना कुठे धनगड झालेला आहे आणि तो इतर राज्यामध्ये त्या भूभागामध्ये एखाद्या वेळेस अनुसूचित जाती किंवा जमातीमध्ये गेलेला आहे. त्यामुळे अशा नाही, एक मिनिट, हा मुद्दा बऱ्यापैकी तांत्रिक दृष्ट्या पुढे सरकतोय. मी एक थेट जो समाजातला संघर्ष आहे ना त्यावर तुमचं भाष्य अपेक्षित करत होतो. मला धनराज वंजारींना विचारू द्यात. धनराज वंजारी त्या अर्थानं थेट आणि मोकळेपणानं या प्रश्नाचं उत्तर देतील असं मला वाटतं. धनराजजी, या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज ही उदयनराजेंच्या वक्तव्यामुळे आलेली आहे आणि म्हणूनच मी आपल्याला अतिशय थेट हा विचारू इच्छितो प्रश्न की समाजात या प्रकारची भूमिका निर्माण होताना दिसतेय, ती लोक मान्य करोत अथवा न मान्य करोत, ती वागण्यातही लोकांच्या दिसते आणि आता ती वक्तव्यात समोर आलेली आहे की अमुक एकाला त्या जन्मात किंवा त्या जातीत तो जन्माला आला, तांत्रिक दृष्ट्या तुम्ही त्याला वर्ग म्हणा, त्या जातीत तो जन्माला आला म्हणून तो आरक्षण घेऊन आज आपल्या बरोबर येऊन उभा राहिलाय. हे कुठे ना कुठेतरी कोणाला तरी आजही झोंबतं, सहन होत नाही. या प्रकारची सहन न करण्याची मानसिकता का टिकून राहिली आहे 70 वर्षांनंतर? ते थेट उत्तर द्यायचं झालं प्रसाद या प्रश्नाचं, तर हे खरं आहे तुझं म्हणणं की सहज रीतीने हे झोंबतं, पण हे झोंबताना आपण त्याचा अभ्यास करत नाही की ही जी प्रणाली आहे ती अशी का आहे. आता याच्यामध्ये बघा, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय या मराठा आरक्षणाच्या बाबतीत आहे त्याच्यातलं एक वाक्य फार सूचक आहे. मी मुद्दाम त्याचा उल्लेख या ठिकाणी करू इच्छितो, म्हणजे हा उत्तराला जास्त स्पष्ट करणारा मुद्दा आहे. सुप्रीम कोर्टाने काय म्हणाले की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जर पाड्यावर राहणारे आदिवासी, बेड्यावर राहणारे पारधी किंवा मग तांड्यावर राहणारे बंजारा या समाजाच्या बरोबरीचा आहे असं तुम्ही म्हणत असाल तर ते आम्ही मानायला तयार नाही. म्हणजे सुप्रीम कोर्ट काय म्हणतं की ज्या समाजाचा, ज्या वर्गाचा, ज्या प्रवर्गाचा सामाजिक आणि शैक्षणिक दर्जा खाली आहे त्यांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी आर्टिकल 14च्या अनुषंगाने काही लोकांना असमान वागणूक ही द्यावीच लागते. आता हा जो मेरिटचा प्रश्न, आरक्षणाचं मेरिट म्हणून आज ज्या वक्तव्यावरून आलेला आहे त्याचा संदर्भ सुद्धा हाच आहे. आणि आर्थिक हे जे सगळं बोललं जात आहे ना, मला वाटतं अर्थकारणाला जर याच्यात टाकलं तर क्रीमी लेअरचा जो एक फिल्टर याच्यामध्ये फार विवेकपूर्ण लावलेला. आता जसा मी ओबीसी आहे, खऱ्या अर्थाने मला आरक्षणाची, माझ्या मुलांना आरक्षणाची गरज नाहीये आणि तो फिल्टर जो क्रीमी लेअरचा लावलेला आहे की जे आरक्षण वर्ग आणि जातीप्रमाणे लोकांना मिळतं परंतु त्यांची आर्थिक सुबत्ता चांगली आहे तर ते आपोआप क्रीमी लेअरच्या फिल्टरने त्याच्यातून गळून जातात. प्रश्न या ठिकाणी हाच शिल्लक राहतो की आज आम्ही मेरिटची भाषा करतो पण त्याला दिल्या गेलेल्या सवलती, त्याला दिल्या गेलेलं कमी पर्सेंटेज वरचं सिलेक्शन, त्याचं हाच तर मेरिट अपेक्षित आहे राज्यघटनेला. हा मेरिट असल्याशिवाय धनराजजी हे थोडं सोपं करूया. धनराजजी हे थोडंसं सोपं करूया. तुम्ही असं म्हणता आहात की टक्क्यांच्या बद्दलच्या मेरिटचा जो मुद्दा आपण मांडलात तिथे एक 98% असणं आणि दुसरा 48% असणं, हे दोघंही समान पातळीवर येणं हे राज्यघटनेला अपेक्षित आहे का? कारण मुद्दा जेव्हा गुणांचा येतो त्यावेळेला हा संघर्ष तिथूनच सुरू होतो. नाही, हा प्रसाद हा केवळ गुणांचा मुद्दा नाहीये, या ठिकाणी संधीचा सुद्धा मुद्दा आहे. आर्टिकल 16चा सुद्धा या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. 14, 15, 16 हे एकत्रित कलेक्टिव्हली विचार केले पाहिजे तर हा मुद्दा जास्त क्लिअर होतो. केवळ 45% वाल्याला ऍडमिशन दिली आणि 90% वाल्याला नाही मिळाली, ही जी असमानता आहे ही असमानता कशाची आहे
समानता आणण्यासाठी असमानता आहे का, की त्याला संधी मिळाली पाहिजे. आता मला औरंगाबादला एक माणूस भेटला, तो मातंग समाजाचा होता. तो म्हणाला, हो आमच्या समाजाचा एकही IPS अधिकारी अजून भारतीय पोलीस सेवेमध्ये नाहीये. हे कशाचं लक्षण आहे की त्या समाजातला एकही अधिकारी सेवेत येऊ नये, म्हणून आपण त्याला कुठेतरी 45ला ऍडमिशन देतो की बाबा हा तुझा सामाजिक आणि शैक्षणिक दर्जाचा एक समानता आणण्यासाठी केलेला वापर आहे. अगदी. मला वाटत नाही याच्यात काही चूक आहे. अगदी. याच्यावर राजे एकदा जे पटकन म्हणतात आबासाहेब आहे- पाटलांची प्रतिक्रिया घेऊयात. आबासाहेब पाटील, हा जो गुणटक्क्यांमधल्या भेदाचा मुद्दा आहे, मला वाटतं तुम्हाला तो लक्षात आला असेल आणि तो कदाचित पटलाही असेल की आपण कमी मार्काच्या विद्यार्थ्याला, जो शोषित पीडित आहे, गुणरत्न सदावर्तेंच्या शब्दांमध्ये तो त्या वर्गाचा आहे ज्याला वर्षानुवर्ष पीडा सहन करावी लागली, त्याला कुठे ना कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये आणि समतेच्या पातळीवर आणण्यासाठी ती दिलेली सवलत आहे. यावर आपण मान्य कराल ही भूमिका की आजही तोच भेद कायम आहे असं म्हणाल? नाही नाही नाही, मेरिटच्या संदर्भामध्ये तरी आता सुरुवातीपासून जे चालत आलेलं आहे, जे कायद्यात आहे, ते काय आपण आता लगेच बदलू शकत नाही. पण वास्तव आपण मानलं पाहिजे. कारण मी तुम्हाला सांगतो, असे अनेक उदाहरण आहेत की बऱ्याच समाजातले लोक आहेत, मुलं आहेत, विद्यार्थी आहेत आणि उमेदवार आहेत की त्यांनी रोडच्या लाईट खाली बसून अभ्यास केलेला आहे आणि ते टॉपर देश पातळीवर आलेले आहेत आणि तिथं त्यांनी मेरिट कन्सिडर केलेलं आहे. आता खुल्या वर्गातल्या बऱ्याच जे जागा आहेत ही मुलं पटकवतात. इतर बहुजन समाजातली ज्यांना राहायला सुद्धा घरं नाहीत, अशी मुलं सुद्धा त्याच्यामध्ये त्यांच्या बुद्धीचं टॅलेंट घेऊन पुढे येतात आणि ते आपण मान्य केलं पाहिजे की असं ही जे मेरिट आहे की त्याच्यामध्ये मेरिटचा विषय आलाच पाहिजे. ठीक आहे. मग याच्यावर पटकन मृणाल ढोले पाटील बोलत करतो. त्यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असा असेल, मृणाल ढोले पाटीलजी, आपण 95% ब्राह्मण, 95% मराठा, 95% OBC आणि 95% दलित यांनाच संधी द्यावी, हे शक्य आहे का? मुळात प्रसादजी एक लक्षात ठेवा, हे शक्य नाहीये. त्याचं कारण असं आहे की मुळात जी उदाहरणं दिली जातात 45%, 50%, 55%, 95% आणि 45%, म्हणजे 95%ला भेटतं आणि भेटत नाही आणि 45%ला भेटतं. मुळात हे प्रॅक्टिकल नाहीये. पर्सेंटेजेस मध्ये बऱ्याचदा हार्डली 2, 4, 5, 10 मार्काचा फरक असतो. मुळात कित्येकदा तर असं होतं की ओबीसीचं रिझर्वेशन हे ओपन पेक्षा, म्हणजे ओपनचं जे क्लोजिंग असतं त्याच्यापेक्षा ओबीसीचं क्लोजिंग 1-2 मार्कांनी जास्त असतं किंवा 1-2 मार्कांनी कमी असतं. ज्या लोकांना, दुर्बल घटकांना संधी भेटलेली नाहीये ऍडमिशन्स किंवा नोकऱ्यांमध्ये, त्यांना संधी देण्याचा कार्यक्रम हा आहे. ह्याच्यामध्ये इतकी तफावत कधीच नसती. आबा पाटलांनी दाखवून द्यावं. मुळात आबा पाटील जे म्हटले की त्या वर्गाचे अधिकारी कसे असतात, हे वाक्य काही बरोबर नाहीये. आणि त्याच्यानंतर मला एक सांगायचं, मेरिटोक्रेसीची डिबेट ही अतिशय हिपोक्रेसीची डिबेट असते. मी बऱ्याचदा बघितलेलं आहे. या वर्णव्यवस्थेत ज्या वर्णव्यवस्थेचे लाभार्थी असतात, ज्या याचे लाभार्थी असतात तेच ह्याचे हे असतात, जे लाभार्थी असतात तेच विरोध करत असतात. मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे की रिझर्वेशन हे एंट्रीला आहे. म्हणजे जर त्याने अभ्यासक्रमाला एंट्री घेतली, एक्झिटला रिझर्वेशन नाहीये, म्हणजे तो त्याच्या बळावर, त्याच्या मेरिटवर, त्याच्या अभ्यासावर, त्याच्या मेहनतीवर तो पुढे पास होणार आहे आणि त्याच्या पुढे त्याचा तो करिअर करणार आहे. एक आपण लक्षात ठेव. हा अगदी हा एक मुद्दा आहेच, पण या निमित्ताने एक वेळेची मर्यादा असल्याने छोटीशी जाहिरातीची विश्रांती घेऊन लवकरच परत येतोय आणि पुढे या गोष्टीची चर्चा करणं गरजेचं आहे की पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ मिळत राहणं यामुळेही समाजामध्ये असंतोष निर्माण होतो का, आणि पिढ्यानपिढ्या आरक्षणाचा लाभ घ्यावा की न घ्यावा.